नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हेजिंग काय असतं. हेजिंग ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामुळं मार्केट कुठल्या पण डायरेक्शनला जाऊ दे, आपल्याला मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट होत असतो. म्हणजे काय की समजा तुम्ही बायची पोझिशन घेतली आहे आणि मार्केट तुमच्या हिशोबानुसार वरती नाही गेलं, तर आपण काय करत असतो, अजून एक पोझिशन विकत घेत असतो आपल्या पोझिशनला इन्शुरन्स म्हणून. आता असं समजा की तुम्ही मार्केटमध्ये बायर आहात, म्हणजे तुम्ही एखादा लॉट बाईंगच्या साईडने विचार करताय. आता बाईंग का करताय, तर तुमच्या टेक्निकल नुसार तुम्ही प्रेडिक्ट केले की मार्केट तर अपसाईडला जाणार आहे. पण असं नाही झालं, मार्केट अपसाईडला नाही गेलं आणि तुम्ही लॉस मध्ये यायला लागले. तर तुम्ही काय करता की अजून एक पोझिशन हेज करता. त्यांनी काय झालं, तर जेव्हा समजा मार्केट तुमच्या अपसाईडला नाही गेलं, डाऊन साईडला गेलं, तरी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात. नो लॉस स्ट्रॅटेजी असं तुम्ही त्याला म्हणू शकता. हेजिंग मुळे काय झालं, तुम्ही जी पोझिशन अजून एक विकत घेतली त्याच्यामुळे तुमची पहिली पोझिशन सिक्युअर झाली आणि दुसऱ्या पोझिशन मध्ये थोडंफार लॉस होऊन ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिट मध्ये असता. हेजिंग मध्ये काय असतं की तुम्ही ज्या 2 पोझिशन विकत घेत असता, 3 पोझिशन विकत घेत असता, त्याच्यामध्ये एक पोझिशन प्रॉफिटची असती आणि दुसरी पोझिशन लॉसची असती. मग ह्यानी आपला काय फायदा, तर आपला फायदा असा की ह्याच्यामध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे. मार्केट अप ट्रेंडला जाऊ दे नाहीतर डाऊन ट्रेंडला, याच्यामध्ये लो रिस्क असती. कॅपिटल हे खूप कमी लागतं. समजा तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रेड करायचंय, आता समजा मला बँक निफ्टीच्या फ्युचरमध्ये ट्रेड करायचं असेल, तर एक लॉट विकत घ्यायला जवळपास 1,64,000 रुपये लागतात. पण मी म्हणलं की तुम्ही ही पोझिशन ओव्हरनाईट साठी किंवा पोझिशनल ट्रेड म्हणून घ्यायची असेल, तर तुम्हाला फक्त 40,000 ते 50,000 रुपये लागतात. म्हणजेच काय झालं की तुम्ही लो कॅपिटल मध्ये ट्रेडिंग करू शकता. ह्याच्यामध्ये रिस्क इझिली मॅनेज करू शकता आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये बेस्ट रिस्क आणि रिवॉर्ड भेटतात. आपण हेजिंग वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. आपण फ्युचरचा लॉट ऑप्शनच्या लॉट सोबत विकत घेऊन त्याच्यासोबत हेज करू शकतो. ऑप्शनचा लॉट ऑप्शन सोबत विकत घेऊन हेज करू शकतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण साइडवेज मार्केटमध्ये काय होतं की खूप वेळ मार्केट जर साइडवेज राहिलं, तर आपण जी पोझिशन विकत घेतली फ्युचरमध्ये आपल्याला लॉस नसतो होत, पण जो आपण ऑप्शन विकत घेतलेला असतो तो डिप्रिशिएट व्हायला लागतो. म्हणून फक्त साइडवेज मार्केटमध्ये ह्याचा प्रॉब्लेम आहे. जर मार्केट ट्रेंडी असेल तर तुम्हाला 101% प्रॉफिट होणारच. आज आपण जरा वेगळ्या टाईपची हेजिंग पाहणार आहोत. हेजिंग कोणती, तर लो कॅपिटल किंवा ज्यांच्याकडे कमी मार्जिन आहे आणि ज्यांना फ्युचरच्या लॉटमध्ये ट्रेडिंग करायची. आज आपण जी हेजिंग पाहणार आहोत ती आहे फ्युचर्स ऑप्शन सोबत. आता असं समजा की मला एक फ्युचरचा लॉट विकत घ्यायचा आहे, तर मी त्याच्यासाठी काय करेल की समजा मला जर एक फ्युचरचा लॉट विकत घ्यायचा आहे, त्याचा अर्थ काय होतो की मार्केट अपसाईडला जाणार आहे. तर मी काय करेल, जो पुट ऑप्शन असतो त्याच्यातला फार ओटीएम ऑप्शन विकत घेईल. जर निफ्टी असेल तर असा ऑप्शन शोधेल की ज्याची किंमत 10 रुपयाच्या आसपास ट्रेड करते आणि बँक निफ्टी असा चूज करेल ज्याची किंमत 20 रुपये ट्रेड करते. आणि जर मला एखादा फ्युचरचा लॉट सेल करायचा असेल, तर मी काय करेल, एक कॉल ऑप्शन विकत घेईल फार ओटीएम आणि एक फ्युचरचा लॉट सेल करेल. आता ह्यानी फायदा काय होईल, हे बघा. समजा मार्केट खाली चालले, तर माझा व्ह्यू काय की फ्युचर खाली जाईल, मला प्रॉफिट होईल. मी काय करेल, एक कॉल ऑप्शन विकत घेईल ज्याची किंमत निफ्टी असेल तर मी असा ऑप्शन शोधेल ज्याची किंमत 10 रुपयाच्या आसपास ट्रेड करते आणि बँक निफ्टीचा ऑप्शन असा चूज करेल ज्याचे कॉलची ऑप्शनची किंमत 20 रुपये. आता आपण चार्ट वरती पाहूयात की नक्की हेजिंग करायची कशी. आता असं समजा की मला एक बाईंगची पोझिशन घ्यायची. मला म्हणजे काय, मी असं ठरवतोय की मार्केट इथनं अपसाईडला जाईल, ह्या लेवलपासनं अपसाईडला जाईल, बरोबर. असं काहीसा अपसाईडला जाईल, मी असं डिसाईड करतोय. म्हणजे मी काय करणार, फ्युचर विकत घेणार, बरोबर. आता मला फ्युचरचा एक लॉट ट्रेड करायचा असेल तर किती रुपये लागतात, जवळपास 1,64,000 रुपये. तर मी काय करेल, एक फ्युचरचा लॉट विकत घेईल आणि एक पुट ऑप्शन बँक निफ्टीचा विकत घेईल. ऑर्डर्स मध्ये बास्केट्स मध्ये या आणि एक बास्केट तुमची पण क्रिएट करा. इथं न्यू बास्केट वरती क्लिक करा आणि काहीतरी त्याला नाव द्या. आता मी इथं नेहमी असं ट्रेड करतो हेज मध्ये, म्हणून इथं ऑलरेडी मी ती सिलेक्ट करतो. आता इथं एक बँक निफ्टीचा फ्युचरचा लॉट ऑलरेडी ऍड आहे. आता समजा मला हे फंड कमी करायचे. आता समजा मला एक फ्युचरच्या लॉट मध्ये विकत घ्यायचे, इंट्राडे साठी असू द्या किंवा ओव्हरनाईट साठी सुद्धा असू द्या. आता मला ह्याच्यामध्ये हेज करायचे.
तर मी कसं करेल, तर मी एक पुट ऑप्शन विकत घेईल. कोणता पुट ऑप्शन विकत घेईल? हा कॉलचा टेबल आहे, हा पुटचा टेबल आहे. आता मी असा ऑप्शन शोधेल ज्याची किंमत 20 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे. मग याच्यामध्ये सध्या पुट 3700 किंवा 37,000 हे पुट ऑप्शनची किंमत जवळपास 20 रुपयाच्या आसपास ट्रेड करते. जेवढ्या जवळचं तुम्ही पुट ऑप्शन घेताल तेवढं फंड अजून कमी लागेल. पण मी हे ऑप्शन का घेतोय की मार्केटमध्ये किती पण मुवमेंट झाली तर ह्याच्यामध्ये 3-4 रुपयाचंच फक्त आपल्याला डिफरन्स दिसून येतो. आता समजा मी 37,100चा पुट ऑप्शन विकत घेतला. 37,100चा पुट ऑप्शन नेक्स्ट आठवड्याचा विकत घेतला आणि त्याला मी ऍड केला. आता मला किती रुपयाची फंडची गरज आहे? फक्त 72,000 रुपये. म्हणजे मला 1,63,000 रुपये लागत होते, त्याच्या जागी मला फक्त आता 72,000 रुपये अकाउंटमध्ये असतील तर मी फ्युचरचा लॉट विकत घेऊ शकतो, विकून टाकू शकतो. आता ह्याच्या जागी समजा मी अजून जवळचा पुट ऑप्शन विकत घेतला असता. मी समजा हा विकत घेतला असता 38,400 रुपये, ज्याची किंमत 88 रुपये आहे, असा घेतला असता. 38,400चा पुट ऑप्शन मी विकत घेतला असता 21 ऑक्टोबरचा, म्हणजे जो वीकली एक्सपायरीचा आहे तो विकत घेतला असता. तर मला किती रुपये लागतायत? 47,000 रुपये लागतायत. म्हणजे जेवढ्या जवळचा तुम्ही पुट ऑप्शन विकत घेताल तेवढं फंड तुम्हाला कमी लागेल. आता मला समजा बँक निफ्टीमध्ये शॉर्ट सेलिंग करायची असेल तर मी काय करेल, कॉलचं ऑप्शन विकत घेईल. म्हणजे ह्याने काय होईल माझं, की मी शॉर्ट सेलिंग असा विचार करतोय मार्केट खाली पडेल आणि मी एक कॉलचा ऑप्शन विकत घेतोय जो मार्केट वरती न्यायचं काम करत असतो, बरोबर. ह्या पोझिशननी माझी पोझिशन हेज होईल. आता मी असा कॉल ऑप्शन शोधतोय ज्याची किंमत 20 रुपयाच्या आसपास ट्रेड होतीये. मग तुम्ही 41,100 रुपये विकत घेऊ शकता किंवा 41,000 रुपयाचा कॉल ऑप्शन विकत घेऊ शकता. आता मी शॉर्ट सेल करतोय तर मी 41,000 रुपयाचा कॉल ऑप्शन नेक्स्ट आठवड्याचा विकत घेतोय. मी त्याला इथे ऍड करतोय. आता मला रिक्वायर फंड किती होते फ्युचरचा एक लॉट ट्रेड करण्यासाठी? 1,64,000. पण मी आता ह्याच्यात कॉल ऑप्शन विकत घेतलाय तर मला फक्त आता 81,000 रुपयात मी फ्युचरच्या ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकतो. तुम्ही एक्झिक्यूट वर क्लिक केलं तर ह्या दोन्ही ऑर्डर एक सोबत एक्झिक्यूट होऊन जातील. जसं की हे बघा, मी प्लेस ऑर्डर म्हणलं तर दोन्ही प्लेस होऊन जातील. मला अकाउंट मध्ये 81,000 रुपये लागतील. आज मार्केट बंद आहे. आता फ्युचर मध्ये ट्रेडिंग कशी करायची प्रॉपर? समजा तुम्ही 1 मिनिटाच्या ह्याच्यावर स्ट्रॅटेजीवर काम करताय, कोणती पण स्ट्रॅटेजी असू दे. समजा मला इथं ब्रेकआउट दिसतोय, बरोबर, असा काहीसा ब्रेकआउट दिसतोय. मी काय करेल, इथं फ्युचरचा लॉट विकत घेईल. असा काहीसा माझा रिस्क रिवॉर्ड असेल. इथं माझा स्टॉप लॉस ठेवेल, बरोबर की नाही. मला जवळपास पॉईंट किती भेटतायत हे बघा, मला पॉईंट भेटतायत जवळपास 100 रुपयाच्या आसपास पॉईंट भेटतायत. म्हणजे माझा 2,500 रुपयाचा एक लॉट मागं फायदा होतोय. आता मी समजा बाईंग मध्ये अपसाइड बघतोय तर मी ऑप्शन मध्ये पुटचा ऑप्शन फार ओटीएम ज्याची किंमत 20 रुपये आहे असा विकत घेईल. त्यांनी काय होईल, तर मी जो ऑप्शन विकत घेईल ज्याची किंमत 20 रुपयाच्या आसपास आहे तो डिप्रिशिएट होईल किंवा खाली पडेल. तर त्याची व्हॅल्यू फार फार तर 16, 17 किंवा 15 रुपये अशी बनेल. म्हणजे त्याच्यामध्ये माझा 5 रुपयाचा लॉस असेल. लॉट साईज किती होती? 25. 25 5 125चा त्याच्यात आपला लॉस असेल, पण आपला इकडे प्रॉफिट किती आहे? जवळपास 2,500 रुपये. मग मायनस केलं तर तुम्ही तुमची रिस्क रिवॉर्ड मॅनेज पण करू शकता. ह्याच्यात तुम्ही स्टॉप लॉस पुट करून ठेवू शकता, तुमचं टार्गेट पुट करू शकता. आज आपण फक्त ज्याच्यामध्ये मार्जिन बेनिफिट भेटेल अशी स्ट्रॅटेजी पाहिली. जी नो लॉस स्ट्रॅटेजी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आज फक्त मी तुम्हाला सांगितलं की मार्जिन बेनिफिट कसं घ्यायचं. ह्याच्यामुळे काय होणार की तुम्ही रोज फ्युचरमध्ये ट्रेडिंग करू शकता. ज्यांच्याकडे लो कॅपिटल आहे, ज्यांना फ्युचरमध्ये ट्रेडिंग करायची पण कॅपिटल अवेलेबल नाहीये जास्त, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ. आता असं समजा की इथनं मार्केट अपसाईडला जायच्या ऐवजी खाली पडलं, माझा स्टॉप लॉस हिट झाला. आता मी जो पुट ऑप्शन विकत घेतला होता जो 20 रुपयाचा होता तो काय होईल, फार फार तर 21 रुपयाचा होईल किंवा कॉस्टच्या आसपास असेल. पण आपण मार्जिन बेनिफिट तर घेतलं. ह्या हेजिंग पोझिशनचा फायदाच हा आहे की आपण टोटल मार्जिन बेनिफिट आरामशीर घेऊ शकतो. आता हेजिंग मध्ये की पॉइंट कोणते? पहिला की पॉइंट की दोन्ही ज्या ऑर्डर तुम्ही प्लेस करणार आहात, समजा तुम्ही फ्युचर बाय साठी विचार करताय आणि पुट ऑप्शन विकत घेताय, तर ह्या दोन्ही ऑर्डर 1 मिनिटाच्या आत
प्लेस झाल्या पाहिजेत आणि दोन्ही पोझिशन 1 मिनिटाच्या आत जेव्हा तुमचं टार्गेट अचीव्ह होईल तेव्हा क्लोज पण झाल्या पाहिजेत. तुमचा स्टॉप लॉस डिफाईन करा, टार्गेट डिफाईन करून ठेवू शकता. दुसरा की पॉइंट असा की तुम्ही समजा बाईंग साईडसाठी बघताय, म्हणजे फ्युचर विकत घेण्याचं बघताय, तर पहिली ऑर्डर ही ऑप्शन बाईंगची असली पाहिजे. का? तुम्ही पुट ऑप्शन पहिला विकत घ्यायचा, मग फ्युचर विकत घ्यायचं. जर तुम्ही पहिली ऑर्डर फ्युचर विकत घेण्याची टाकत असाल तर ह्याने काय होईल, तर तो तुम्हाला पूर्ण मार्जिन मागेल, म्हणजे पूर्ण 1,64,000 वगैरे जी काय अमाऊंट होईल ती मागून घेईल. मग ते आपल्याला नको आहे. मग आपल्याला मार्जिन बेनिफिटचा उपयोग काय होणार? नाही होणार. मग त्याच्यासाठी काय करा, पहिल्यांदा ऑप्शन विकत घ्या, मग फ्युचरचे लॉट विकत घ्या. समजा तुम्ही फ्युचर विकत घ्यायचं म्हणताय, तर पहिल्यांदा पुट ऑप्शन विकत घ्या, मग फ्युचरचा लॉट विकत घ्या. जर तुम्ही शॉर्ट सेलिंग बघत असाल तर काय करा, तर पहिलं कॉल ऑप्शन विकत घ्या, मग फ्युचरचा लॉट शॉर्ट सेल करा. आज आपण ऑप्शनची हेजिंग स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. आज आपण जी स्ट्रॅटेजी पाहणार आहोत ही नो लॉस स्ट्रॅटेजी असं म्हणू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचा पण लॉस होणार नाही. जर तुम्ही माझे दिलेले इन्स्ट्रक्शन नीट फॉलो केल्या तर मार्केटमध्ये रोज तुम्हाला बँक निफ्टीमध्ये किमान 2 ते 3,000 रुपयाचा डेली प्रॉफिट होत राहील विदाउट एनी रिस्क. आज आपण पाहणार आहोत लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी, जी माझी ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात फेवरेट स्ट्रॅटेजी. असं का? तर आपण ऑप्शनमध्ये आपली रिस्क कमी करत असतो आणि प्रॉफिट अनलिमिटेड घेत असतो. आज आपण जी स्ट्रॅटेजी पाहणार आहोत त्याच्यामध्ये रिस्क ही लिमिटेड आहे आणि प्रॉफिट अनलिमिटेड. आता असं समजा की तुम्ही मार्केटमध्ये आलात आणि तुम्हाला वाटतंय की आज मार्केट एकतर वरती तरी पळेल किंवा खाली तरी पळेल, असं साईडवेज नाही राहणार असं तुम्हाला वाटते. तर अशा वेळी लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी ही खूप इफेक्टिव्हली आणि नो लॉस मध्ये आपण यूज करू शकतो. आता ती कशी यूज करायची? तर जेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की मार्केट वन डायरेक्शनला जाणार आहे, एकतर अप ट्रेंडला जाणार आहे किंवा डाऊन ट्रेंडला जाणार आहे, आपण करंट मार्केटमध्ये असताना जो ऍट द मनीचा कॉल आणि पुट ऑप्शन असतो तो विकत घेतो. आता आज मला वाटतंय की मार्केट इथनं बुलिश होणार आहे, मार्केट इथं साईडवेज नाही जाणार आहे, मार्केट उद्या बुलिश राहणार आहे, अप ट्रेंडला जाणार आहे. तर आपण काय करतो, मार्केटचा आता ऍट द मनी स्ट्राईक कोणता आहे? 39,600 असेल किंवा 39,500 असेल. जो कोणता ऍट द मनी असतो, म्हणजे इथे बघा, तर हे ऑप्शन ओटीएम झाले, बरोबर. एटीएम कोणता झाला? तर हा जो ऑप्शन आहे हा बघा 39,500, ह्याचा मी काय करतो, कॉल ऑप्शन आणि जो पुट ऑप्शन आहे हे दोन्ही मार्केट प्राइसला विकत घेतो. आता ह्या गोष्टीने काय होतं, तर मार्केट कुठल्या पण डायरेक्शनला जाऊ द्या, अप ट्रेंडला जाऊ द्या नाहीतर चांगल्या डाऊन ट्रेंडला जाऊ द्या, मी प्रॉफिटमध्ये असतो. ते कसं? तर समजा इथनं मार्केट 40,000 पर्यंत गेलं, तर जो आपला 39,500चा जो एटीएमचा ऑप्शन होता हा डीप इन द मनी बनतो आणि जो तुम्ही पुट ऑप्शन विकत घेतला होता 39,500 किंवा 39,600चा, तो खूप दूरचा ओटीएम बनतो, आउट ऑफ द मनी होतो. म्हणजे काय होतं की आपण जो 39,600 किंवा 39,500चा कॉल ऑप्शन घेतलाय, मार्केट अप ट्रेंडला गेल्यामुळे काय होतं, तो डीप आयटीएम बनतो आणि जो आपण इथे पुट ऑप्शन विकत घेतला होता 39,500 किंवा 39,600चा, तो एकदम आउट ऑफ द मनी होतो. आता जो कॉल ऑप्शन विकत घेतला होता, मार्केट ट्रेंडी झाल्यामुळे त्याची प्राइस वाढती आणि मार्केट अपसाईडला गेल्यामुळे जो पुट ऑप्शन आहे त्याची प्राइस कमी होती, बरोबर. सेम टू सेम डाऊन ट्रेंडसाठी समजा इथं तुम्ही विकत घेतलाय एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन. आता इथं तुम्ही 39,600 स्ट्राईक प्राइसचा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन विकत घेतलाय, बरोबर. आता समजा इथं मार्केट अपसाईडला न जाता डाऊन साईड गेलं, त्यांनी 18,900 39,000 अशा लेवल गाठल्या, तर जो तुमचा पुट ऑप्शन असतो हा डीप आयटीएम बनतो, इन द मनी होतो आणि जो तुमचा कॉल ऑप्शन आहे तो आउट ऑफ द मनी होतो. त्यांनी काय होतं की तुमचा जो आयटीएम आहे पुट ऑप्शन त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉफिट असतो आणि जो तुम्ही कॉल ऑप्शन विकत घेतलाय त्याच्यामध्ये नॉमिनल लॉस चालत राहतो. जेव्हा तुम्ही ओव्हरऑल पोझिशन बघत असता तेव्हा ती प्रॉफिटची पोझिशन असते. लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी कधी कामाला येते? जेव्हा मार्केट
ट्रेंडी असतं, साईडवेज पेक्षा ट्रेंडी असतं. एकतर अप ट्रेंड असतं किंवा डाऊन ट्रेंड असतं. पण साईडवेज पेक्षा मार्केट जेव्हा ट्रेंडी असतं तेव्हा लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजीचा आपल्याला फायदा होतो. चला एक उदाहरण बघूया. आता मार्केट 40,000 रुपयाच्या आसपास ट्रेड करत होतं. मार्केट गॅप अप ओपन झालं आणि त्यांनी 40,000 रुपयाच्या आसपास रेजिस्टन्स घेत होता. म्हणजे ह्या लेवलपाशी. आणि मी शुअर होतो एकतर मार्केट अप साईडला जाईल किंवा चांगला फॉल तरी करेल. तर अशा वेळी मी काय करेल, मार्केट 40,000 रुपयाला ट्रेड करत होतं, तर मी 40,000 रुपयाचा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन हे दोन्ही विकत घेतले. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांनी एक चांगला ड्रॉप देत नाही. आणि मार्केट जवळपास पुढच्या 10 ते 20 मिनिटात चांगला ड्रॉप झाला. म्हणजे 10 वाजून 5 मिनिटापर्यंत तो चांगला ड्रॉप झाला. आता इथं 9:35 किंवा 9:30ला मी एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन 40,000 रुपयाचा विकत घेतला असतं तर काय झालं असतं? चला इथं दाखवतो. तुम्हाला इथं 2 चार्ट दिसतील. एक आहे 40,000 रुपयाच्या कॉल ऑप्शनचा आणि एक आहे 40,000च्या पुट ऑप्शनचा. आता इथं तर मी बाय करतोय बरोबर 9:30 मिनिटाला मी एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन विकत घेणार आहे. आता समजा मी इथं कॉल ऑप्शन 285ला विकत घेतला असता आणि इकडे 292 रुपयाला मी पुट ऑप्शन विकत घेतला असता तर काय झालं असतं? तर 10 वाजून 5 मिनिटाला त्यांनी लो कितीला लावलाय? 112 रुपयाचा लो लावलाय आणि ह्या कॅन्डलनी हाय लावलेला आहे 668चा. समजा मी 285ला कॉल ऑप्शन बाय केलता बरोबर. इथे कॉल ऑप्शन बाय केलता 285ला. तो सेल कधी करून टाकला? 112ला बरोबर. तो मी इथं मांडलेला आहे. 285ला कॉल ऑप्शन विकत घेतला, 112ला सेल केला. त्याच्यामध्ये मला लॉस कितीचा होतोय? जवळपास 4,325 रुपयाचा लॉस होतोय. अगदी बरोबर. आणि सेम टू सेम पुट ऑप्शनसाठी की मी पुट ऑप्शन कितीला विकत घेतला होता? 292ला पुट ऑप्शन विकत घेतला होता आणि 668 रुपयाला तो सेल करतोय. म्हणजे 292ला विकत घेतला, 668 रुपयाला सेल करतोय. त्याच्यामध्ये प्रॉफिट किती होतोय? 376 पॉईंटचा. जर मी ओव्हरऑल पाहिलं तर माझा जो कॉल ऑप्शन आहे तो 173 रुपये लॉसमध्ये आहे. जो पुट ऑप्शन विकत घेतलाय तो 376 प्रॉफिटमध्ये आहे. ओव्हरऑल पाहिलं तर आपल्याला 203 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. जर आपण लॉट साईजचा विचार केला तर बघा 4,325 रुपयाचा लॉस चालू असेल, 9,400चा प्रॉफिट चालू असेल. ओव्हरऑल आपल्याला एक 5 ते 10 मिनिटात 5,075 रुपयाचा प्रॉफिट झाला. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. समजा आजचा दिवस आहे 20 ऑक्टोबरचा. ह्या लोपासनं मला वाटतंय की मार्केट एकतर खाली तरी जाईल किंवा मार्केट अप ट्रेंडला तरी जाईल. मी इथे काय करेल, ह्या कॅन्डलपाशी एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन विकत घेईल. तर कोणता कॉल ऑप्शन पुट ऑप्शन विकत घेणार? तर मार्केटची व्हॅल्यू काय चालू होती? 39,300च्या आसपास ट्रेड करत होती. तर तो माझा एटीएम झाला. म्हणजे मी काय करेल, 39,300चा कॉल ऑप्शन विकत घेईल आणि 39,300चा पुट ऑप्शन विकत घेईल. आता मार्केट अप ट्रेंडला आलं बरोबर. मी 9:25 मिनिटाला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन विकत घेतला. समजा मी तो 11:30 मिनिटापर्यंत होल्ड केला. याने काय होणार? तर इथे बघा की इथं कॉल ऑप्शन विकत घेतला कितीला? समजा 313ला विकत घेतलाय. तो सेल कितीला केलाय? मी इथं जो हाय लावलाय 583 रुपयाला सेल केला असेल समजा. आणि मी जो पुट ऑप्शन विकत घेतलाय समजा तो किती रुपयाला घेतलाय? 249 रुपयाला विकत घेतलाय. तो मी सेल कितीला केला? जवळपास 88 रुपयाला सेल केला. जर आपण ओव्हरऑल गणित मांडलं तर मी समजा 313 रुपयाला कॉल ऑप्शन विकत घेतला तो 583 रुपयाचा झाला. म्हणजे मला त्याच्यात 270 पॉईंट प्रॉफिटमध्ये भेटले. आणि जो मी पुट ऑप्शन विकत घेतला होता त्याच्यामध्ये मला 161चा लॉस होतोय. जर ओव्हरऑल आपण गणित पाहिलं तर मला 2,725 रुपयाचा निव्वळ फायदा होतोय काही न करता. आता जी स्ट्रॅटेजी आपण पाहिली ती नक्की कशी काम करते? हे अपस्टॉक्सचं स्ट्रॅटेजी बिल्डरचं प्लॅटफॉर्म आहे. समजा मी इथं एखादा मार्केटमध्ये 39,500चा कॉल ऑप्शन विकत घेतोय. कॉल ऑप्शन विकत घेतोय म्हणजे माझा व्ह्यू काय आहे की मार्केट अप ट्रेंडला गेलं तर मला प्रॉफिट होत राहील. आता इथे तुम्ही टोटल PNL 36,142 पाहताय. कधी एवढा प्रॉफिट होणार? जेव्हा मार्केट 41,277ला पोहोचेल तेव्हा होईल. याच्यामध्ये काय बघताय की हा जो ग्रीन ग्राफ आहे हा तुमचा प्रॉफिट दाखवतोय आणि हा जो ब्लॅक ग्राफ आहे हा तुमचा लॉस दाखवतोय.
मार्केट मला लॉस कधी देणार, जेव्हा मार्केट 39,500 किंवा डाऊन साईडला आहे, साईड वेजला आहे, तेव्हा मला हा लॉस दाखवतोय. आणि मार्केट जर ट्रेंडी झालं, अप साईडला गेलं, तर मला प्रॉफिट होणार आहे कॉल ऑप्शन मध्ये. तसंच पुट ऑप्शनचं कसं आहे, की मी समजा पुट ऑप्शन विकत घेतोय, त्याने काय होणार आहे, की मार्केट मी ज्या स्ट्राईक प्राइसला विकत घेतलंय, समजा मी 39,500चा पुट ऑप्शन विकत घेतोय, त्याने काय होणार, की मार्केट जसं 39,000च्या खाली जाईल तसं तसं मला प्रॉफिट होत राहील. बरोबर. लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजीमध्ये मार्केटनी वन साइड मोमेंटम दिली पाहिजे, एकतर अप ट्रेंडवाली किंवा डाऊन ट्रेंडवाली. मार्केट जर साइडवेज राहिलं तर आपले ऑप्शन डिके होऊन जातील, आपल्याला लॉस होणार. म्हणून ही स्ट्रॅटेजी गुरुवारी अजिबात यूज करायची नाही आणि बुधवारी दुपारी 1 नंतर अजिबात यूज करायची नाही. बाकी तुम्ही कधी पण यूज करा, स्टॉकमध्ये यूज करा, इंडेक्समध्ये यूज करा किंवा बँक निफ्टीत करा, निफ्टीमध्ये करा, कशात पण करा. ज्या दिवशी त्याची एक्सपायरी असती त्या दिवशी अजिबात यूज नाही करायची, कारण ह्याचा इफेक्ट मार्केट साइडवेज राहिलं तर लॉंग स्ट्रॅडल मधले जे ऑप्शन आहेत ते डिके होऊन जातील आणि आपल्याला लॉस होईल. बाकी आपण इतर दिवशी यूज केलं आणि मार्केट जर ट्रेंडी राहिलं, एकतर अपसाईडला किंवा डाऊन साईडला, तरी पण आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. आता असं समजा की मी एक कॉल ऑप्शन ऍड केला इथे. त्याचा मिनिंग काय झालं, की मार्केट अपसाईडला गेलं तर मला प्रॉफिट होतोय. आता समजा मी ह्याच्यामध्ये पुट ऑप्शन विकत घेतोय, दोन्ही ऑप्शन मार्केट प्राइसला विकत घेतोय. पे ऑफ ग्राफचा मिनिंग काय आहे, की मार्केट कुठल्या पण डायरेक्शनला जाऊ द्या, तुम्हाला प्रॉफिट होईल. समजा मार्केट 38,000 असं काही राहिलं, 37,000 रुपयाकडे चाललं, तरी पण तुमचा प्रॉफिट होतोय. आणि मार्केट समजा 40,000 39,000 रुपये असं वरती चाललंय, तरी पण तुमचा प्रॉफिट होतोय. पण आपल्याला लॉस कधी होणार, जेव्हा मार्केट साइडवेज राहील, तिथल्या तिथेच राहील. समजा तुम्ही 39,500चा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन विकत घेतलाय आणि मार्केट साइडवेज आहे, तर आपल्याला लॉस होतो. इतर वेळी जेव्हा मार्केट साइडवेज नाहीये, मार्केट वन डायरेक्शन पळतंय, त्या दिवशी आपल्याला लॉस होत नाही. आपण नेहमी लॉंग स्ट्रॅडलमध्ये प्रॉफिटमध्ये असतो. तर ही स्ट्रॅटेजी जशी आहे लॉंग स्ट्रॅडलची, तशीच एक स्ट्रॅटेजी आहे शॉर्ट स्ट्रॅडलची. ज्यांना मार्केटमध्ये ऑप्शन सेल करून पैसे कमवायचे, त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे. शॉर्ट स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी ही साइडवेज मार्केटमध्ये खूप इफेक्टिव्ह अशी काम करते. शॉर्ट स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी ही एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे. ऑप्शन सेलिंग कधी होती, ज्यावेळेस मार्केट डाऊन साईडला चालले तेव्हा आपण कॉल ऑप्शन सेल करतो आणि जेव्हा मार्केट अप साईडला जाते तेव्हा आपण पीईचा ऑप्शन सेल करत असतो. बरोबर. ही झाली ऑप्शन सेलिंग. पण आपण शॉर्ट स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी ही फक्त साइडवेज मार्केटमध्ये यूज करणार आहोत. आपण एखादा ऑप्शन विकत घेतला तर तो जर साइडवेज झाला, तर तो जर ऑप्शन 10 रुपयाचा असेल तर एक्सपायरीमुळे त्याची व्हॅल्यू 0 होऊन जाते. बरोबर. आता ही गोष्ट कशी होती, तर समजा मार्केट साइडवेज असं काहीसं बिहेवियर करणार आहे. जसं इथं बिहेवियर केलं त्याने. त्याने काय केलं, की एक चांगल्या फॉल नंतरनं साइडवेज मूव्ह दिली आणि मला इथं वाटतंय की मार्केट साइडवेज जाणार आहे. तर मी काय करेल, की जो ऍट द मनी असेल, आता इथे बघा ऍट द मनी कोणता होता, 14:20 म्हणजे जवळपास दुपारचे 2:20 झालेत आणि मार्केट 39,500च्या आसपास ट्रेड करतंय. तर माझा 39,500 हा ऍट द मनी बनतो. तर मी 39,500चा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन दोन्ही सोबत शॉर्ट सेल करेल. आता शॉर्ट सेलिंग मध्ये प्रॉब्लेम एकच आहे, की प्रॉफिट हा लिमिटेड असतो आणि लॉस हा अनलिमिटेड असतो. लॉंग स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं, की आपला लॉस हा लिमिटेड असतो. लॉस आपला ठरलेला असतो, की तुम्हाला 10 ते 15,000 रुपये तुमचा हा लॉस हा मॅक्झिमम लॉस आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त लॉस होऊ शकत नाही. आणि प्रॉफिट त्याच्या अगेन्स्ट खूप जास्त असतो, की मार्केट जर खूप ट्रेंडी राहिलं तर तुम्हाला 5,000 काय, 15,000 काय, 20,000 काय असे भरपूर प्रॉफिट दिसू शकतात. पण शॉर्ट स्ट्रॅडलमध्ये ह्याच्या उलटा आहे, की आपला हा प्रॉफिट लिमिटेड असतो आणि लॉस हा अनलिमिटेड असतो. समजा तुम्ही एखादा कॉलचा ऑप्शन शॉर्ट केलाय. जसं मी सांगत होतो, की तुम्ही कॉलचा ऑप्शन शॉर्ट केलाय. कॉलचा ऑप्शन शॉर्ट केलाय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, की मार्केट एकतर साइडवेज राहील किंवा मार्केट खाली पडेल. बरोबर. पण जर मार्केट खाली पडायच्या ऐवजी वरती पळालं, तर तुमचा जो हा कॉलचा ऑप्शन तुम्ही जो 100ला शॉर्ट सेल केला आहे, तो मार्केट पळाल्यामुळे काय होईल, 200ला जाईल
250ला जाईल, 300ला जाईल, म्हणजे तुमच्या आहे त्या प्राइसपेक्षा वरती जाईल. आता तो वरती गेल्यामुळे तुम्हाला काय होत राहणार? लॉस होत राहणार. पण तोच जर 100चा ऑप्शन 90, 80, 70, 60 आणि शेवटी 0 झाला, तर हे पूर्ण 100 रुपये तुमचे. म्हणजे हा पूर्ण 100 रुपये तुमचे झाल्यामुळे तुम्हाला हा 100 पॉईंटचा प्रॉफिट झाला. पण त्याच्याच विरुद्ध जर मार्केट तुमच्या डायरेक्शनच्या अगेन्स्ट गेलं, म्हणजे तुम्ही ज्या डायरेक्शनला ठरवलं होतं मार्केट त्या साईडला जावं, पण तसं नाही झालं, मार्केट वन साइड ट्रेंडी झालं, तर मार्केटमध्ये आपल्याला लॉस होतो. शॉर्ट स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला प्रॉफिट तेव्हाच होतो जेव्हा मार्केट साईडवेज असतं आणि तुम्ही ऍट द मनीचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन सेल केलेले. आता असं समजा की ही एक रेंज आहे की ज्याच्यामध्ये मार्केट ट्रेड होते. समजा ही 39,400 ची रेंज आहे, म्हणजे खाली हा सपोर्ट आहे आणि वरती 39,600 चा रेंज आहे. हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे आणि मार्केट ह्याच्या मध्ये ट्रेड करत आहे. आणि तुम्ही काय केलंय की 39,500 चा ऍट द मनीचा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन सेल केलाय. कॉल ऑप्शनची किंमत आहे 100, पुट ऑप्शनची किंमत आहे 120. जर तुम्ही तो कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन शॉर्ट सेल केलेला 3.5 पर्यंत होल्ड केला आणि मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड केलं, तर तो कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन तुम्हाला 0 झालेला दिसणार. जे प्रीमियम 0 झाले तो पूर्ण प्रॉफिट तुमचा असतो. आता असं समजा की मार्केट साईडवेज राहिलं दिवसभर, पण मार्केटने काय केलं, वन साइड परत मूव्ह दिली. तुमची ही जी दिवसाभराची रेंज होती ही त्यांनी ब्रेक केली. तर आपण ह्या ब्रेकच्या वेळी काय करू शकतो की आपण ज्या पोझिशन घेतल्या होत्या ते एक्झिट करून टाकू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला लिमिटेड लॉस राहील, जास्त अनलिमिटेड लॉस होणार नाही. मार्केट पळतंय आणि आपण आपली पोझिशन एक्झिट नाही करत आहे, तो मूर्खपणा आहे. तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला मार्केट जसं ऍक्ट होते तसं रिॲक्ट करायचे. आता शॉर्ट स्ट्रॅटेजी आहे तरी काय ते बघूयात. आता असं समजा की मार्केट इथे कुठेतरी आहे आणि मी इथं कुठेतरी माझे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन सेल केलेत ह्या रेंजला. मला वाटतंय की मार्केट 2:15च्या नंतर साईडवेज होईल आणि झालं सुद्धा. तुम्ही बघू शकता मार्केट टोटल साईडवेज झालं आणि एका रेंजमध्ये ट्रेड केलं. तर मी काय करेल, 39,500 किंवा 39,400चा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सेल करेल. आता 39,500चा कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जर आपण सेल केला तर काय झालं असतं, समजा इथं मी कुठतरी तो सेल केला असता. मी समजा इथे तो सेल केला असता 122 रुपयाला मी सेल केला असता आणि एक्सपायरी पर्यंत होल्ड केला असता. त्याची व्हॅल्यू किती झाली? 0. म्हणजे मला किती पॉईंटचा प्रॉफिट झाला? 122 पॉईंटचा प्रॉफिट. आता इथं जो पुट ऑप्शन आहे तो मी समजा इथं शॉर्ट सेल केला होता 114ला आणि तो मी इथपर्यंत होल्ड केला 93 पर्यंत. मला टोटल प्रॉफिट लॉस किती होतोय? तर मी 122ला शॉर्ट सेल केलता, 0.1ला माझं स्क्वेअर ऑफ केली पोझिशन, तर मला 3,000चा प्रॉफिट होतोय. तसंच मी जो इथे इथे जो पुट ऑप्शन मी शॉर्ट सेल केला होता 201ला, त्याच्यामध्ये मला 93 रुपयेपर्यंतचा प्रॉफिट झाला, म्हणजे 108 पॉईंटचा प्रॉफिट झाला आणि मला 2,700चा ओव्हरऑल प्रॉफिट झाला ह्या पोझिशनमध्ये. मी दोन्हीकडे प्रॉफिटमध्ये आलो आणि मला ओव्हरऑल 229 पॉईंटचा प्रॉफिट झाला. जर लॉट साईज सोबत कॅल्क्युलेट केलं तर मला 5,700च्या आसपास प्रॉफिट झाला. हे झालं एक एक्झाम्पल. आता असं समजा मार्केट ओपन झाले आणि साईडवेज गेलं, जसं इथं. आता इथे बघा 40,000च्या आसपास ट्रेड करता येते. मी 40,100 किंवा 40,000चा एटीएम जो असेल त्याचे कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सेल केले. आता मी इथं शॉर्ट सेल केलं असतं मार्केट ओपनच होताना आणि मी इथं कुठेतरी क्लोज केलं हे 11.25 किंवा 11.20ला. इथपर्यंतच साईडवेज राहिला आणि इथं वन साइड मुवमेंट यायला चालू झाली, कारण का ह्यानी आपली जी रेंज होती ती ब्रेक केली. आता असं समजा की मी इथं ते ऑप्शन सेल केले असते तर काय झालं असतं, इथं बघा मी इथं ते ऑप्शन सेल केले असते. इथे हा कॉल ऑप्शन आहे, हा पुट ऑप्शन आहे. मी इथं समजा तो हाय प्राइसला सेल केला असता, 150ला सेल केला असता. ह्याने लो लावलाय 126चा आणि ह्यानी इथं 281चा हाय लावलाय आणि ह्यानी इथे लो लावलाय 159चा. तर कॅल्क्युलेशन केलं तर मला एक पोझिशन मध्ये लॉस होतोय, 275 रुपयाचा लॉस होतोय आणि एक पोझिशन मध्ये प्रॉफिट होतोय. मी 281ला शॉर्ट सेल केलता, 159चा लो लावलाय, त्याच्यामध्ये मला 3,000चा प्रॉफिट होतोय. आता इथे जर लो बघितला तर 115चा लो आहे. मी 115ला बाय केलं बरोबर, म्हणजे 115ला शॉर्ट सेल केलं. तर मी 115 वरून 126ला गेलो, इथे माझा छोटासा लॉस झाला. मी इथे शॉर्ट सेल केलं आणि इथे मी ट्रान्झॅक्शन स्क्वेअर ऑफ केलंय ना, आणि मी इथे शॉर्ट सेल केलं तर इथे ट्रान्झॅक्शन स्क्वेअर ऑफ केले, तर मला त्याच्यामध्ये बघितलं तर छोटासा प्रॉफिट झालाय. शॉर्ट स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट हा लिमिटेड असतो, लॉस हा अनलिमिटेड असतो.
पे ऑफ ग्राफ बघूया. आता समजा मार्केट 40,000च्या आसपास ट्रेड करते, तर मी एटीएम ऑप्शन दोन्ही सेल केले. ही त्यांची प्रीमियम प्राइस आहे. तर मला टोटल मार्जिन किती लागते? 2,07,000च्या आसपास मार्जिन लागते. प्रॉफिट किती होणार आहे माझा? 9,822 रुपये हा माझा टोटल प्रॉफिट असणार आहे, जर मार्केट टोटल साइडवेज झालं तर. हा जो ग्रीन एरिया दिसतोय हा माझा प्रॉफिट एरिया दिसतोय. पण ह्याच्याच ऑपोजिट ही ब्लॅक लाईन बघताय, उजव्या साईडला ही डाव्या साईडला. जर मार्केट ट्रेंड डे झालं कोणत्या पण डायरेक्शनला, मार्केट साइडवेज नाही झालं, तर मला लॉस हा अनलिमिटेड होऊ शकतो. त्याच्यामुळं ऑप्शन सेलिंग करताना खूप विचारपूर्वक ऑप्शन सेलिंग करावी. ऑप्शन सेलिंगला मार्जिन खूप लागतं ऑप्शन बाईंग पेक्षा. ज्यांना ऑप्शन सेलिंग बद्दल माहित नाही, ऑप्शन सेलिंग काय आहे ते समजून घ्या, मग ऑप्शन सेलिंग करा. जर तुम्हाला मार्केटमध्ये चांगला पैसा कमवायचा असेल तर शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी यूज करावी आणि थर्सडेला ज्या दिवशी वीकली एक्सपायरी असती, मंथली एक्सपायरी असती, त्यावेळी शॉर्ट स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी यूज करावी. रिझन ह्याचं एक्सपायरीमुळे ऑप्शन डिप्रिशिएट होत असतात लवकर. आणि फ्रायडेला लॉंग का यूज करावं? कारण का ह्या दिवशी ऑप्शन जास्त डिप्रिशिएट होत नाही आणि त्याच्यामुळे मार्केटने जर वन साइड मुवमेंट दिली तर प्रॉफिट हा चांगला बनतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं. मार्केटमध्ये वन साइड मुवमेंट करणारे स्टॉक्स आणि चांगले व्हॉल्यूम असणारे स्टॉक्स कसे शोधायचे ते आज आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्राडे साठी वन साइड मुवमेंट करणारे स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. असे स्टॉक्स चूज करण्यासाठी आपण काय करायचे? गुगलवर यायचे आणि NSE ओपन इंटरेस्ट असं सर्च करायचे. NSE ओपन इंटरेस्ट सर्च केलं की त्याच्यानंतर ना ह्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि इथं या. असे काहीसे सिम्बॉल्स आणि इथे काही फिल्टर्स तुम्हाला दिसतील. काय करा? स्क्रोल करा आणि हे जे व्हॉल्यूम आहे याच्यावरती तुम्ही असं क्लिक केलं तर व्हॉल्यूमच्या नुसार स्टॉक्स तुम्हाला फिल्टर होताना दिसतील. आपल्याला काय करायचंय? ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये स्टॉक्स घ्यायचे. तर जे हायएस्ट नंबरला असतील, वरच्या नंबरला येतील, उतरत्या क्रमात जे व्हॉल्यूम असतील त्याच्यामध्ये दिवसभरात चांगले व्हॉल्यूम ट्रेड झालेत असे स्टॉक्स आपण ट्रेडिंगसाठी चूज करणार. स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये कोणती यूज करणार? तर 15 मिनिट ब्रेकआउट स्ट्रॅटेजी यूज करणार आहे. ती स्ट्रॅटेजी तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर चॅनलवरती जा आणि हा व्हिडिओ बघून काढा, तुम्हाला ती स्ट्रॅटेजी समजून जाईल. इथे व्हॉल्यूम मध्ये यायचंय आणि स्टॉक्सला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये व्हॉल्यूम नुसार सर्च करायचे किंवा फिल्टर करायचे. त्याच्यानंतर ना जे स्टॉक्स आपल्याला लिस्ट होतील, जसं इथं बँक निफ्टी, रिलायन्स, ह्यांना आपण काय करायचं? मार्केटमध्ये चार्टवरती यायचं आणि त्यांना सिलेक्ट करायचं किंवा सर्च करायचं. आता मला इथं बँक निफ्टी दिसतोय, तर मी इथं काय करेल? बँक निफ्टीचा चार्ट ओपन करेल. आता मी चार्टवरती येईल, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम सिलेक्ट करेल आणि फर्स्ट 15 मिनिटाची जी कॅन्डल तयार होईल त्याच्यामध्ये ज्या साईडला स्टॉक ब्रेक डाऊन देईल किंवा ब्रेकआउट देईल त्या साईडला ट्रेड करेल. का? निफ्टी बँकच्या सिनारिओमध्ये हाय लो मार्क केलाय आणि ह्यांनी डाऊन साईडसाठी ब्रेकडाऊन दिलाय. मी काय करेल? डाऊन साईडसाठी एंट्री घेईल. मग ह्याच्यामध्ये मी निफ्टी बँकचा पुट ऑप्शन विकत घेऊ शकतो किंवा कॉल ऑप्शन ज्यावेळी अपसाईडला ब्रेक होईल त्यावेळी विकत घेऊ शकतो. मी ह्या केसमध्ये निफ्टी बँकचा 36,100चा पुट ऑप्शन विकत घेईल डाऊन साईडसाठी आणि बघा इथे मला किती प्रॉफिट होतोय. समजा मी इथं 36,100चा पुट ऑप्शन विकत घेतला असता तर मला जवळपास 1.5 ते 2% 1.5%चा तर प्रॉफिट झालेलाच आहे. आता दुसरा स्टॉक घेऊया कोणता तरी. समजा निफ्टी असेल तर निफ्टी बघूयात. निफ्टी सर्च करेल आणि निफ्टीचा पहिल्या 15 मिनिटाचा जो हाय लो तयार झालाय त्याला मार्क करेल. इथे 9:15 वाजताची कॅन्डल ही आहे, त्याचा हा हाय आहे आणि त्याचा लो हा आहे. ब्रेकडाऊन कुठल्या साईडनी झालाय? तर खालच्या साईडनी ब्रेकडाऊन दिलाय. तर मी डाऊन साईडसाठी ट्रेड करेल. त्याच्यामध्ये मी काय करेल? 17,100 किंवा 17,150चा पुट ऑप्शन विकत घेईल आणि डाऊन साईडसाठी मला चांगला प्रॉफिट झालाय, ज्याच्यामध्ये मला समजा इथनं जर मी कॅल्क्युलेट केलं तर जवळपास 1%चा आज दिवसभरात प्रॉफिट झालाय. आता एखाद्या स्टॉक बघूयात. आता मला इथे इन्फी दिसतोय, इन्फोसिस किंवा रिलायन्स दिसतोय. आता असं कन्सिडर करू आपण इथे रिलायन्स बघूयात. रिलायन्सला बघतो. रिलायन्सच्या फर्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल ही 9:15 वाजताची 15 मिनिटाची कॅन्डल आहे. त्याचा हाय हा होतोय
त्याचा लो हा होतोय, त्याचा ब्रेकडाऊन कुठल्या साईडला झालाय, डाऊन साईडसाठी झालाय, तर मी डाऊन साईडसाठी एंट्री घेईल. त्याच्यामध्ये मला समजा 1%चा प्रॉफिट मी कुठे बुक करेल, तर इथे कुठेतरी मी 1%चा प्रॉफिट त्याच्यामध्ये इझिली बुक करू शकतो. नेक्स्ट स्टॉक कोणता आहे, तर इन्फोसिस आहे, इन्फी आहे. इन्फीला सर्च करेल. फर्स्ट पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल कुठे, तर इथे आहे. तर मी त्याचा हाय आणि लो मार्क करेल. हा हाय आणि हा त्याचा लो मार्क करेल आणि मार्केटमध्ये ब्रेकआउट कुठं आलाय, अपसाईडला आलाय. तर मी ह्याला कुठे ट्रेड करेल, अपसाईडसाठी. तर मला बघा त्याच्यामध्ये 1%चा प्रॉफिट होतोय का, 1% किंवा 50% पॉईंटचा. तर बघा 1%चा इझिली मला प्रॉफिट इथं होऊन गेलेला आहे. नंतर ना अजून एखादा स्टॉक बघूयात, विप्रो, टीसीएस. चला आपण रँडमली टीसीएस घेऊयात. इथे टीसीएस ला सिलेक्ट करतो. टीसीएसचं पण बघा की हा पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल, त्याचा हाय लो मार्क करतो. डाऊन साईडला ब्रेक भेटलाय इथे, तर डाऊन साईडसाठी ट्रेड करेल. त्याच्यामध्ये मला एखादा पर्सेंट भेटतोय का, नाही. याच्यामध्ये मला जास्त 1% नाही भेटला. दिवसभरात एंडिंगच कुठल्या साईडला झाली, 0.77% ची एंडिंग झाली इथपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता स्टॉक आहे, आयटीसी आहे किंवा टाटा स्टील आहे. असं कन्सिडर करूया, टाटा स्टील घेऊयात. टाटा स्टील घेऊयात. फर्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल ही वाली, ज्याचा हाय लो आपण मार्क करूयात. हाय हा होतोय, लो हा होतोय. आता ब्रेकडाऊन कुठल्या साईडला झालंय, डाऊन साईडला, राईट. इथे माझी एंट्री ट्रिगर होतीये डाऊन साईडला आणि डाऊन साईडला मला प्रॉफिट भेटतोय का, तर भेटतोय किती पर्सेंटचा, 1%चा. इझिली भेटून गेला. नेक्स्ट स्टॉक कोणता आहे, समजा आयटीसी घेऊयात. आयटीसीचा स्टॉक घेऊयात. आता ह्याची फर्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल कोणती आहे, तर ही रेडवाली फर्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल आहे, 9:15 वाजताची. त्याचा हाय, त्याचा लो मार्क केला. डाऊन साईडला इथे ब्रेकडाऊन झालाय. डाऊन साईड जसा ब्रेकआउट होईल तसा मी डाऊन साईडसाठी एंट्री घेईल. मला त्याच्यात प्रॉफिट होतोय का, होतोय. 1% होतोय का, 1% पेक्षा पण जास्त झालंय. एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँकला मी इथं सर्च करतो. फर्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल ही वाली, ज्याचा हाय आणि ज्याचा लो. समजा हा ब्रेकडाऊन आलाय इथे, डाऊन साईड साठी ट्रेड घेतला, अपसाईड गेला, डाऊन साईड आलाय. इथे मला किती प्रॉफिट होतोय, तर इथं कॅल्क्युलेट करू की समजा मला इथं ब्रेकडाऊन दिलाय, तर ह्याच्यामध्ये मला जास्त प्रॉफिट नाही मिळाला. मला जवळपास इथं 0.94%, एखादा पर्सेंटच्या आसपासच भेटलाय, जास्त प्रॉफिट नाही भेटलं. आता ह्या सगळ्या स्टॉक्समध्ये आपला स्टॉप लॉस कुठं असणार, जसं इथं आयटीसीला आपण एंट्री घेत होतो, टाटा मोटर्सला एंट्री घेत होतो, वगैरे वगैरे. तर जी रेंज मार्क केली, तर समजा तुम्ही डाऊन साईडसाठी एंट्री घेताय, तर स्टॉप लॉस ह्या कॅन्डलची, जी फर्स्ट कॅन्डलची रेंज मार्क केली त्याच्यावरती आपला स्टॉप लॉस असणार. समजा तुम्ही स्टॉकला अपसाईडसाठी ट्रेड करताय, तर ह्याच्या खाली आपला स्टॉप लॉस असणार. आज आपण पाहणार आहोत ऑप्शन चेन अनालिसिस म्हणजे काय असतं. मार्केटमध्ये एनएससीच्या वेबसाईटवरती डेटा रीडिंग नक्की करायचा कसा असतो, आज आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण काय करायचंय, गुगलवर यायचंय आणि एनएससी ऑप्शन चेन असं सर्च करायचंय आणि त्याच्यानंतर ना जी पहिली लिंक येईल ती ओपन करायची. मी इथं ती ओपन करून ठेवली आहे. तर तुम्हाला असा काहीसा टेबल ओपन झालेला दिसेल. ओके, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण डिटेलमध्ये पाहूयात की ह्या नक्की गोष्टी काय आहेत. आता ह्या पेजवर आल्यानंतर ना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतील, तर इथं तुम्हाला निफ्टी दिसेल की जे सिम्बॉल आपण चूज केलंय. इथे आपण निफ्टी, बँक निफ्टी असे सिम्बॉल चूज करू शकतो आणि त्यांच्यासाठी ऑप्शन चेन पाहू शकतो. आता समजा मी इथं निफ्टी चूज करतो आणि मला एखाद्या स्टॉकचा ऑप्शन चेन पाहायचा असेल तर मी त्याचा सुद्धा पाहू शकतो. पण मला समजा फक्त निफ्टीचाच ऑप्शन चेन बघायचा असेल तर मी इथं निफ्टी ऑप्शन चेनला सिलेक्ट करेल आणि मला त्याचे डिटेल्स भेटतील. आता समजा मला कोणत्या एक्सपायरीचा बघायचं आहे, तर मी ती सिलेक्ट करू शकतो. आता पुढच्या आठवड्यात 6 जानेवारी आहे, जी नेक्स्ट वीक एक्सपायरी आहे, त्याचे मी डिटेल्स पाहू शकतो किंवा अजून काही पुढचे डिटेल्स पाहू शकतो. आता असं कन्सिडर करूयात की मला हा जो आठवडा आहे, येणारा आठवडा 30 तारीख म्हणजे उद्या एक्सपायरी आहे थर्सडेमुळे, तर आपण उद्याच्या डिटेलसाठी ऑप्शन चेन अनालिसिस करू की येत्या गुरुवारी किंवा येत्या एक्सपायरीसाठी डेटा आपल्याला काय सांगतोय त्याचं अनालिसिस करूया. निफ्टीची आत्ता किंमत किती चालू आहे किंवा प्राइस किती चालू आहे ती इथं आपल्याला दिसते.
आपण जसं इथे रिफ्रेश करेल मिनिटाला ती इथं रिफ्रेश होत राहते. मेन म्हणजे आपल्याला ह्या वेबसाईटवरती मॅन्युअली रिफ्रेश करावं लागतं. प्राइस ऑटोमॅटिक इथं चेंज होत नाही. आज निफ्टी क्लोज होताना 17,213च्या आसपास क्लोज झालाय. जसं इथं तुम्ही टाइम बघू शकता. किती तारखेला? 29 डिसेंबरला दुपारी 3:30 निफ्टीची प्राइस जी काही असेल ती इथं तुम्हाला शो होईल. तुम्ही जसं रिफ्रेश करताल मार्केट टाइम मध्ये तशी तशी ही प्राइस चेंज होत राहील. ही झाली बेसिक गोष्ट. मग इथं तुम्ही निफ्टीमध्ये मेन कोणाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला बघायचे ते बघू शकता. एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकसाठी तुम्हाला चेक करायचं असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा मला अपोलो हॉस्पिटल बघायचं असेल तर अपोलो हॉस्पिटलचा ऑप्शन चेन मी डेटा पाहू शकतो. इथं याची मी वेगवेगळी एक्सपायरी चेक करू शकतो आणि त्याच्यासाठी डेटा बघू शकतो. पण समजा मला फक्त आता निफ्टीसाठी बघायचंय तर मी निफ्टीचा डेटा ओपन करेल. आता इथं तुम्हाला हा काहीसा टेबल दिसतोय. तर हा टेबल नक्की काय आहे ते आता पाहूयात. आता जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं 2 वेगवेगळे टेबल दिसतील. हा डाव्या साईडचा टेबल एक आहे आणि हा उजव्या साईडचा एक टेबल आहे. आणि मध्ये स्ट्राईक प्राइस असा काहीसा वेगळा टेबल आहे. तर डाव्या साईडचा टेबल तुम्हाला कॉलचा डेटा दाखवतो. तर उजव्या साईडचा टेबल तुम्हाला पुटचा डेटा दाखवतो. आणि स्ट्राईक प्राइस म्हणजे काय? तर पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइससाठी मार्केटमध्ये काय डेटा आहे? तुम्ही जसं खाली स्क्रोल करताल तसं तुम्हाला टेबल जरा डिवाइड होताना दिसेल, थोडासा वेगळा होताना दिसेल. आता तुम्हाला ऑप्शन चेन नीट रीड करायची असेल तर कधी पण तुम्ही त्याला 3 भागात डिवाइड करा. आता ऑप्शन चेन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की इथे तुम्हाला स्ट्राईक प्राइस दिसतोय, बरोबर? त्याचा अर्थ काय होतो की ह्या स्ट्राईक प्राइससाठी कॉलचा डेटा काय आहे आणि पुढचा डेटा काय आहे. तर कॉलचा टेबल कोणता? तर हा कॉलचा टेबल आहे, बरोबर? आणि हा पुटचा टेबल आहे, बरोबर? याचा अर्थ असा झाला की 17,200च्या कॉलच्या टेबलसाठी डेटा काय आहे आणि 17,200च्या पुटच्या टेबलसाठी डेटा काय आहे हा त्याचा अर्थ झाला. ही झाली बेसिक गोष्ट. ऑप्शन चेनमध्ये वेगवेगळा डेटा तुम्हाला अवेलेबल आहे. जसं की ओपन इंटरेस्ट आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे, व्हॉल्यूम आहे, आय व्ही आहे, इथं LTP आहे, लिस्ट ट्रेडेड प्राइस म्हणतात त्याला. चेंज म्हणजे त्याच्यामध्ये ह्या स्ट्राईक प्राइससाठी जी प्राइस आहे ही आज कितीने वाढली आहे किंवा कितीने कमी झाली ती इथं तुम्हाला दिसती. मग इथं बिड क्वांटिटी आहे, बिड प्राइस आहे, इथे आस्क प्राइस आहे, आस्क क्वांटिटी. तसंच सेम टू सेम डेटा तुम्हाला पुटच्या ऑप्शनसाठी सुद्धा दिसेल. म्हणजे मला जर म्हणायचं झालं तर 17,000 स्ट्राईक प्राइससाठी पुटचा डेटा हा झाला. तसंच 17,000 स्ट्राईक प्राइससाठी कॉलचा डेटा हा झाला. असं मी म्हणू शकतो. त्याच्यामध्ये 73,000 हा माझा OI आहे. -4,358 हा माझा चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे. त्याच्यामध्ये 1,87,959 हे माझे व्हॉल्यूम ट्रेड झालेले आहे. IV डॅश आहे. त्याची लिस्ट ट्रेडेड प्राइस ही 207 आहे आणि त्याच्यामध्ये -56 एवढी किंमत कमी झालेली आहे असं मी म्हणू शकतो. तसंच पुढच्या डेटासाठी सुद्धा तुम्ही सेम म्हणू शकता की 17,000 स्ट्राईक प्राइससाठी OI डेटा 1,91,000 आहे. त्याच्यामध्ये -6,527,000 चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे. तसंच 14,86,605 असे काहीसे व्हॉल्यूम ट्रेड झालेत. IV त्यांचा 20.77 आहे आणि त्यांची आता प्राइस 11 रुपये अशी चालू आहे. जशी तुम्ही वरती येऊन रिफ्रेश करताल तशी ही प्राइस चेंज होत राहील मार्केटच्या डायरेक्शननुसार. ह्या झाल्या बेसिक टर्मिनॉलॉजीज ऑप्शन चेनच्या. स्ट्राईक प्राइससाठी आपण डेटा पाहिला की ह्या स्ट्राईक प्राइसचा तुम्हाला डेटा वाचायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे की कॉलचा डेटा कोणता आहे. तर 17,300चा कॉलचा डेटा हा झाला. आणि तुम्हाला जर मी म्हणलं की 17,100चा पुटचा डेटा कोणता तर हा तुमचा झाला 17,100चा पुटचा डेटा. असं तुम्ही आता म्हणू शकता. आता पुढे बघूयात की ऑप्शन चेन रीड कशी करायची. आता ऑप्शन चेन रीड करायची म्हणजे काय करायचं? तर ऑप्शन चेन रीड केल्याने आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कोणते आहेत ते समजून येतात. ओके, तर त्याच्यासाठी आपण ऑप्शन चेनला 3 भागात डिवाइड करायचं. 3 भाग कोणते? तर हे ते 3 भाग आहेत की ह्याच्यामध्ये
हा जो पिवळा भाग आहे, हा पिवळा भाग आणि हा पिवळा भाग, हा असतो इन द मनीचा टेबल. कोणता असतो? इथे लिहून ठेवतो, इन द मनी किंवा त्याला आयटीएम म्हणतात. तसंच हा सुद्धा आयटीएम झाला, इन द मनी टेबल झाला. आणि हा जो उरलेला पांढरा भाग आहे, हा झाला आउट ऑफ द मनी. कोणते झाले? आउट ऑफ द मनी. मी इथे लिहून ठेवतो, ओटीएम ऑप्शन झाले. आणि हा सुद्धा झाला ओटीएम ऑप्शन्स. आता ह्याच्यामध्ये ऍट द मनी कोणता? तर मार्केट आता 17,200च्या आसपास ट्रेड करते. तर हा माझा झाला ऍट द मनीचा टेबल. सध्या मार्केट 17,200 ह्या स्ट्राईक प्राइसच्या आसपास ट्रेड करते, म्हणून मी ह्या स्ट्राईक प्राइसला ऍट द मनी टेबल म्हणू शकतो. तर कॉलच्या टेबलमध्ये जो पिवळ्या रंगात टेबल असेल त्याला मी इन द मनी म्हणेन. जो पिवळ्या रंगात पुटच्या साईडला डेटा असेल त्याला मी इन द मनी म्हणेल. जो पांढऱ्या कलरमध्ये डेटा उरेल त्याला मी आउट ऑफ द मनी मार्क करेल कॉलच्या टेबलमध्ये. तसंच जो पांढऱ्या कलरमध्ये डेटा उरेल त्याला मी आउट ऑफ द मनी मार्क करेल पुटच्या डेटासाठी. आता ह्या सगळ्या ऑप्शन चेनवरनं आपण मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसा फाइंड करायचा? आपण काय करायचंय, ऍट द मनी मार्क करून ठेवायचा. ह्या केसमध्ये आपण हा ऍट द मनी मार्क करून ठेवतोय. आपण काय करायचं, तर कॉलच्या साईडनी 3-3 स्ट्राईक प्राइसचे बॉक्स बनवायचे. जसं की हा एक बॉक्स बनणार आपला आणि त्याच्यानंतर ना हा एक बॉक्स बनणार. पुढच्या साईडने सुद्धा सेम. आपण काय करायचं, हे 3 स्ट्राईक प्राइसचा एक बॉक्स बनवायचा आणि ह्या 3 स्ट्राईक प्राइसचा एक बॉक्स बनवणार. आपण तो बॉक्स इथं मार्क करून घेऊयात. हा एक बॉक्स झाला आणि तसाच ह्या साईडला सुद्धा एक बॉक्स झाला. आता ह्या साईडला सुद्धा तसंच मार्क करूया की हा 3चा एक बॉक्स झाला आणि हा एक बॉक्स झाला इथे. आता काय करायचं, तर ह्या बॉक्समध्ये सगळ्यात मोठा ओवाय कुठं आहे ते शोधायचं. आता ह्या पहिल्या बॉक्समध्ये 1,58,000 हा माझा सगळ्यात जास्त ओवाय आहे, त्याला मी मार्क करतो. दुसऱ्या बॉक्समध्ये सगळ्यात जास्त ओवाय कुठं आहे? 52,000, 1,10,000 आणि 45,000. तर 1,10,000 इथं सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट दिसतोय, तर मी ह्याला मार्क करेल. तसंच पुढच्या साईडला सुद्धा मी मार्क करेल की सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे. तर 17,200च्या इथं 1,20,000 आहे. 17,150च्या इथे 36,000 आहे आणि 17,100च्या इथे 1,24,000 आहे. तर ह्यांच्या सगळ्यात जास्त ओवाय 1,24,000च्या इथे दिसते, तर मी त्याला मार्क करतो. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये हा माझा सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे, त्याला मी मार्क करतो. आता ह्या बॉक्सवरून मी काय म्हणू शकतो, तर जिथं सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट क्रिएट झाला तो माझा रेजिस्टन्स 1 म्हणून काम करणार आणि जिथं दुसऱ्या ठिकाणी माझा सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट क्रिएट झाला त्याला मी रेजिस्टन्स 2 म्हणू शकतो. तसंच पुढच्या साईडला जो माझा पहिला बॉक्स आहे जिथं सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट क्रिएट झालाय त्याला मी सपोर्ट 1 म्हणू शकतो. आणि त्या दुसऱ्या बॉक्समध्ये माझा सगळ्यात जास्त डेटा क्रिएट झालाय किंवा ओपन इंटरेस्ट क्रिएट झालाय त्याला मी सपोर्ट 2 म्हणू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळी मार्केट अपसाईडला जात असतं त्यावेळी कॉलच्या साईडला जे आपण ओपन इंटरेस्ट शोधलेत हे रेजिस्टन्स म्हणून काम करणार आणि पुढच्या साईडला जे आपण बॉक्स मार्क केलेत जे की हे मार्केटमध्ये सपोर्टचं काम करणार. आता बघूयात की मार्केटमध्ये त्यांनी तसंच काम केलंय का. तर इकडच्या साईडला 17,300 जसं की आपण ह्यांना मार्क करून ठेवूयात. 17,300 आणि 17,400 हे माझे रेजिस्टन्स निघून आलेत. तर 17,100 आणि 17,000 हे माझे सपोर्ट म्हणून निघून आलेत. आपण बघूयात की मार्केटमध्ये ते कसे काम करणार आहेत. मार्केटमध्ये आपण काय करू शकतो, तर त्या लेवल मार्क करून ठेवू शकतो. जसं की 17,300 म्हणजे इथे मी काय करू शकतो, अशी हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून ठेवू शकतो रेजिस्टन्स म्हणून. रेड कलरनी रेजिस्टन्स म्हणून मार्क करू शकतो. 17,300 आणि 17,400 हा माझा रेजिस्टन्स निघून आलाय मार्केटमध्ये. म्हणजे मार्केट ज्यावेळी यांच्या एरियामध्ये जाईल फॉल होईल किंवा इथं गेलं तर फॉल होईल असं मी म्हणू शकतो. तर डाऊन साईडला सुद्धा माझे कोणते सपोर्ट आहेत, तर 17,100 आणि 17,000
हे माझे सपोर्ट म्हणून निघून आलेत, बरोबर. 17,000 आणि 17,100 हे माझे सपोर्ट 1 आणि सपोर्ट 2 म्हणून निघून आलेत. तर मी त्या लेवल मार्केटमध्ये मार्क करेल. हा माझा सपोर्ट 1, त्याला मी ग्रीन कलरने मार्क करतो, सपोर्ट आहे म्हणून. आणि दुसरा आहे सपोर्ट 2. आता मला मार्केटमध्ये 4 लेवल भेटलेले आहेत ऑप्शन चेननुसार. समजा मार्केट इथं आलं आणि रिव्हर्स व्हायला लागलं तर मी अपसाईडला ट्रेड करेल. का? तर मार्केटमध्ये सपोर्ट आहे म्हणून. सेकंड, समजा हा ब्रेक झाला आणि मार्केट इथं आलं तर मी मार्केटला परत एकदा अपसाईडसाठी ट्रेड करेल. का? तर 17,000 हा माझा सपोर्ट 2 आहे म्हणून. तसंच मार्केट समजा वरती गेलं तर 17,300 हा रेजिस्टन्स आहे, तर मी डाऊन साईडसाठी ट्रेड करेल मार्केट रिव्हर्स होताना. समजा हा ब्रेक करून मार्केट अपसाईडला गेलं तर 17,400ला मी ट्रेड करेल डाऊन साईडसाठी. का? तर 17,400 हा माझा रेजिस्टन्स 2 आहे म्हणून. अशा मी मार्केटमध्ये लेवल्स काढू शकतो ज्याच्यावरतून मी मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीमध्ये डेली किमान 2,000 रुपये कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसे बनवू शकतो ते आज आपण पाहणार आहे. जी स्ट्रॅटेजी आज आपण शिकणार आहोत ती स्ट्रॅटेजी तुम्ही फ्युचर्सवरती यूज करू शकता किंवा ऑप्शन्सवरती सुद्धा यूज करू शकता. पण तुम्हाला त्याच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा 1,500 ते 2,000 रुपयाचा प्रॉफिट नक्कीच होऊ शकतो. असं समजा की आपण निफ्टीमध्ये ट्रेड करणार आहोत. समजा निफ्टीमध्ये ट्रेड करणार आहोत तर निफ्टीमध्ये एक लॉटमध्ये किती क्वांटिटी असतात तर जवळपास 50 क्वांटिटी असतात, बरोबर. म्हणजे ₹1 वाढला तर ₹50 असा प्रॉफिट असतो. आणि समजा आपण एक लॉट विकत घेतला, राईट. समजा आपला प्रॉफिट 10 पॉईंट झाला तर त्याचा अर्थ असणार आहे की आपल्याला ₹500 प्रॉफिट झालाय. 20 पॉईंट जर प्रॉफिट झाला तर त्याचा अर्थ असणार आहे की आपल्याला ₹1,000 प्रॉफिट आहे.
आणि असे आपण किती पॉईंट्स कलेक्ट करणार आहोत? जवळपास 40 पॉईंट कलेक्ट करणार आहोत, प्रॉफिट करणार आहोत, की ज्याच्यामुळे आपल्याला डेली 2,000 रुपयेपर्यंतचा इझी प्रॉफिट होईल. जर हीच स्ट्रॅटेजी तुम्ही बँक निफ्टीमध्ये यूज केली तर तुम्ही तिथं काय करा, 80 पॉईंट्स और 100 पॉईंट पर्यंत टार्गेट ठेवू शकता. ओके, तर आता आपण पाहूयात की स्ट्रॅटेजी काय आहे. तर काय करायचंय की सकाळी 9:15 वाजता मार्केट चालू होईल निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. तर 9:15 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत. तर काय करायचंय, सकाळी 9:15 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत मार्केटला वॉच करायचंय आणि जे मार्केट दिवसभरासाठी किंवा 11 वाजेपर्यंत जे काय हाय आणि लो तयार करेल त्याला मार्क करायचे. मग समजा सकाळी 9:15 वाजता मार्केट इथं ओपन झालं, फॉल झाला असेल, नंतर मार्केट एवढं वरती गेलं आणि इथं मार्केट 11 वाजेपर्यंत असेल, तर तुमच्यासाठी रेंज काय बनली की मार्केटनी 11 वाजेपर्यंत हा लो लावलेला आहे, हा हाय तयार केलाय. समजा मार्केट इथं कुठेतरी ओपन झाले, मार्केट फॉल झाले आणि इथंच कुठेतरी 11 वाजले, तर तुमच्यासाठी रेंज काय बनली? हा त्याचा हाय मारलेला आहे आणि हा त्याचा लो असेल, असं काहीतरी तुमच्याकडे लो तयार झालेला असेल 11 पर्यंतचा. तर आपल्याला अशीच एक रेंज मार्क करायची सकाळी 9:15 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत. आता महत्वाचं टास्क की ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला आपण बाय करणार आहोत, की जसं की समजा अप साईडला ही रेंज ब्रेक झाली तर आपण कॉल ऑप्शन बाय करणार किंवा फ्युचर्सला बाय करणार. जर ही रेंज डाऊन साईडला ब्रेक झाली तर डाऊन साईडसाठी आपण काय करू शकतो, पुट ऑप्शन विकत घेऊ शकतो किंवा फ्युचर्सला शॉर्ट करू शकतो असं. मग आता किती पॉईंट कलेक्ट करायचे? मग समजा ही रेंज ब्रेक झाली की आपल्याला 40 ते 60 पॉईंट इझी भेटतात कधी पण. मग इकडे डाऊन साईडला ब्रेक झाला तर खाली सुद्धा 40 ते 60 पॉईंट आपण काय करू शकतो, टार्गेट घेऊ शकतो. आणि जिथं जो नावाला एखादा स्विंग हाय किंवा स्विंग लो असेल, जो नावाला नाही का, की समजा इथं मार्केटनी असा ब्रेक केला तर हा तुमच्यासाठी काय बनला, स्विंग लो. इथपर्यंत तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. आणि समजा मार्केट खाली ब्रेक करत असेल तर इथं काहीतरी तुम्हाला स्विंग लो तयार झालेला दिसेल. ओके, तर तिथं तुम्ही काय करू शकता, स्टॉप लॉस लावू शकता आणि इकडे खाली तुमचं 40 ते 60 पॉईंट टार्गेट. आता आपण काय करूयात की ह्या स्ट्रॅटेजीला बॅक टेस्ट करून पाहूयात, की समजा मी काय करेल, 11 वाजेपर्यंत मार्केटनी जो काय हाय आणि लो लावलेला आहे त्याची रेंज मार्क करेल. आता मार्केटनी 9:15 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत जे काय हाय लो तयार केला त्याची आपण रेंज मार्क करूया. तर बघा, मार्केट इथं ओपन झाले 9:15 वाजता 11 ह्या कॅन्डलमध्ये वाजले सरासरी. तर मार्केट कोणता हाय लावलेला आहे, हा हाय लावलेला आहे आणि हा लो लावलाय. तर मी काय करेल, रेंज मार्क करतो. हा वरती हाय लावलेला आहे आणि हा खाली लो लावलेला आहे. बघा आता डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलेला आहे आणि आपल्याला किती पॉईंट भेटतायत बघा. जर ओव्हरऑल दिवसभर होल्ड केलं तर 128 पॉईंट भेटतायत. मग सरासरी तुम्ही घेतलं तर 6-7 हजार रुपये हा प्रॉफिट झाला. पण आपल्याला पॉईंट किती घ्यायचे? फक्त 40 ते 60. मग इथं बघा, 40 ते 60 तुम्हाला पॉईंट इथंच भेटतायत, इथपर्यंतच्या कॅन्डल मध्येच भेटतात आणि तुम्हाला जवळपास 3,000 रुपयाचा प्रॉफिट इझी झाला. ओके, आता अजून दुसरीकडे बघूयात. तर समजा इथे बघा, मार्केट इथे चालू झालेलं आहे, 11 कुठं वाजले तर जवळपास 11 ह्या कॅन्डल मध्ये वाजले. तर आपण काय करायचं, रेंज मार्क करायची. ही त्याच्यासाठी रेंज मार्क केली. इथे ही त्याची रेंज मार्क झाली. ब्रेकआउट कुठं आलंय, अप साईडला ब्रेकआउट आलाय, इथं तुमची एंट्री असणार सरासरी, हा तुमचा स्टॉप लॉस. आणि अप साईडला तुम्ही पाहिलं तर आपल्याला बघूयात की 30-40 पॉईंट किती भेटतायत. तर वरती बघा 60 पॉईंट भेटतायत का, 60-70 पॉईंट इझी भेटले, नाही म्हणलं तरी 3,000 रुपये प्रॉफिट झाला. आता जर तुम्ही विचार केला तर निफ्टीचा एक ऑप्शन येतो जवळपास 7 ते 8,000 रुपये आणि 7 ते 8,000 रुपयासाठी एवढं प्रॉफिट पुरेसं आहे. मग आता इथं समजा, इथं बघा डाऊन साईडला बघूयात की 11 कुठं वाजले, जवळपास 11 ह्या कॅन्डल मध्ये वाजलेत. ही त्याची सरासरी रेंज झाली. ओके, डाऊन साईडला कुठं ब्रेकडाऊन आलाय, इथं डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलाय आणि बघूयात की 60-70 पॉईंट भेटतात का. येस, आपल्याला 100 पॉईंट पर्यंत भेटले, पण आपलं टार्गेट किती आहे, 60-70 पॉईंट. मग इकडे 60-70 पॉईंट आपलं टार्गेट आणि वरती स्टॉप लॉस आपला हा वाला स्विंग हाय, हे स्टॉप लॉस असता आपला. आणि इकडे डाऊन साईडला टार्गेट, इथं बघा ब्रेकडाऊन इथं आलाय आणि वरच्या साईडला इथं स्टॉप लॉस, खाली आपलं 60-70 पॉईंट टार्गेट. इकडे बघूयात की समजा 11 कुठं वाजलेत, जवळपास 11 ह्या कॅन्डलमध्ये 11 वाजले. तर आपण इथं काय करूयात, रेंज मार्क करूयात. हा डे स्टार्ट आणि त्याच्यासाठीचा ही रेंज झाली. मग इथनं 60-70 पॉईंट भेटतायत का, तर येस, आपल्याला 60-70 पॉईंट इझिली भेटतात आणि डेली तुम्ही असं 2 ते 3,000 रुपये आरामशीर कमवू शकता. जे 60 पॉईंट घेणार आहेत त्यांना 3,000 प्रॉफिट होईल, जे 40 पॉईंट घेतील त्यांच्यासाठी 2,000 रुपये प्रॉफिट असं होईल. अजून बघूयात कुठे बॅक टेस्ट करायचं असेल तर इथे बघा, हा डे स्टार्ट झालेला आहे 11 जवळपास ह्या कॅन्डलमध्ये वाजते. म्हणजे हा तोपर्यंतचा दिवसभराचा हाय झालेला आहे आणि हा दिवसभराचा लो तयार झालाय. इथे ब्रेकआउट आलाय आणि तुम्हाला बघूयात किती पॉईंट भेटतायत, तर जवळपास 120-30 पॉईंट भेटतायत मला. पण आपले 60-70 पॉईंट कुठे आहेत, इथेच.
झालं, टार्गेट इझिली हिट होऊन गेलं. आता ह्या दिवशी बघा, हे इथं चालू झालेलं आहे आणि 11 जवळपास ह्या कॅन्डलमध्ये वाजले. ओके, तर आपण समजा तिथं हॉरिझॉन्टल लाईन मारूयात. इथे बघा, मार्केटने आपल्याला कुठल्या साईडला ब्रेकआउट दिलाय का? नाही दिलेला. ह्या दिवशी नाही कामाला आली. ज्या दिवशी कामाला येईल त्या दिवशी बिंदास ट्रेड करायचं. मग अप साईडला इकडे बघूयात, 11 जवळपास ह्या कॅन्डल पर्यंत 11 वाजले. मग हा येलो कुठपर्यंत तयार झालाय? हा त्याने लो तयार केलाय, हा त्याने हाय तयार केलाय, रेंज अशी बनली, डाऊन साईडला ब्रेकडाऊन आलाय. डाऊन साईडला बघूयात 130-35 पॉईंट भेटले इझिली. त्याच्यामध्ये कोणती मेहनत घ्यावी लागली का? नो. इकडे हे बघा, डे इथनं स्टार्ट झालाय, 11 कुठं वाजलेत? तर जवळपास 11 ह्या कॅन्डल मध्ये 11 वाजलेत. तर लो कुठपर्यंत तयार केला? हा त्याने लो तयार केलाय, हा त्याने हाय तयार केलाय, रेंज डाऊन साईडला ब्रेकडाऊन केलेली आणि डाऊन साईडला आपल्याला इझिली किती पॉईंट्स भेटलेत बघा. तर ब्रेकडाऊन पासनं आपल्याला जवळपास 200-250 पॉईंट भेटले. पण आपल्याला एवढे कॅप्चर करायचे का? नाही. आपल्याला फक्त जनरली डेली 3000 और 2000 इथपर्यंत प्रॉफिट झाला तरी पण पुरेसा आहे. मग तुम्हाला एक लॉट ऑप्शनचा किती रुपयाला भेटू शकतो? 7,000 रुपयेपर्यंत ते 10,000 रुपयेपर्यंत भेटू शकतो. ओके, इंट्राडे साठी. मग समजा फ्युचरचं तुम्ही विकत घेत असाल तर एक लॉट तुम्हाला 1,00,000 रुपयाला पडेल. 1,00,000 रुपयेपर्यंत फ्युचरचा लॉट येतो आणि 60 ते 10,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कशाचा लॉट येतो? ऑप्शनचे लॉट येतात. मग तुम्ही ऑप्शन मध्ये अप साईडला ब्रेक झाला तर कॉल ऑप्शन घेऊ शकता, डाऊन साईडला पुट ऑप्शन विकत घेऊ शकता. तर चालतंय मित्रांनो, होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. क्रूड ऑइलची सुद्धा अशीच एक चांगली स्ट्रॅटेजी आहे जी मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये पोस्ट केली आहे. तुम्हाला ती सुद्धा आवडेल. त्याच्यामध्ये डेली 20,000 रुपये प्रॉफिट स्टुडंटला होतोय. तुम्ही जर ती स्ट्रॅटेजी पाहिली तर ती सुद्धा इझी आहे. अशीच ती एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या. अजून जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळे काही व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती स्ट्रॅटेजी किंवा तो सब्जेक्टवरचा व्हिडिओ बनेल.